बाबा, मी गेली कित्येक वर्ष पाहतोय तुम्ही फुलं यायच्या आधी गोदरेजच्या डबलचा उपयोग करता आणि त्यानंतर जणू काही जादूच होते. आपल्या पिकावर एक वेगळीच चमक येते. असं काय आहे गोदरेजच्या डबल मध्ये? फुलं सजतील समृद्धीची. 25 वर्षांचा भरोसा, ज्याने आपण गोदरेजच्या डबलशी जोडले गेलो आहोत. कारण हाच तर आहे आपला वर्षानुवर्षाचा साथीदार, पिकाच्या वाढीसाठी आणि आपल्या समृद्धीसाठी. प्रत्येक वचन पूर्ण करत आला आहे गोदरेजचं डबल. म्हणूनच हे सर्वात उत्तम आणि परिणामकारक बायोस्टिम्युलंट मानलं जातं. असं काय खास आहे गोदरेजच्या डबल मध्ये? डबल बद्दल नीट जाणून घेण्यासाठी तुला आधी हे समजून घ्यावं लागेल की फुलापासून फळ किंवा शेंगा कशा होतात. ही निसर्गाची एक अद्वितीय प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेमध्ये परागकण अंकुरित झाल्यानंतर फर्टिलायझेशन म्हणजेच गर्भधारणा होते. त्यानंतर फुलातून फळ, बिया किंवा शेंगा तयार होतात. पण जर हीच प्रक्रिया योग्य तऱ्हेने झाली नाही तर फुलं आणि फळं दोन्ही झडून जातात किंवा फळं किंवा शेंगा परिपूर्ण विकसित होऊ शकत नाहीत. परिणामी उत्पन्नामध्ये घट होते. अच्छा, पण मग गोदरेज डबलचं या प्रक्रियेमध्ये काय योगदान आहे? खूपच महत्वाचं योगदान आहे. गोदरेजचं डबल गुणवत्ताधारी फुलं आणि त्यांच्या परागकणांची शक्ती वाढवतात. थोडक्यात गोदरेजचं डबल फुलापासून फळं किंवा बिया तयार होण्याची प्रक्रिया उत्तम पार पाडतं आणि फुलं किंवा फळं झडून जात नाहीत. याचा अर्थ भरघोस उत्पन्न, ते सुद्धा क्वालिटी सकट. खरोखरच हे तर बेस्ट आहे. बरोबर. फक्त पिकाच्या वृद्धीसाठीच नाही तर आपल्या समृद्धीसाठी सुद्धा. जितकी निरोगी असतील फुलं तितकीच आरोग्यदायी होतील पिकं आणि उत्पन्न. त्यानेच होईल अधिकाधिक फायदा. अरे वा, आता माझ्या नीट लक्षात आलं की कशी सजतील फुलं समृद्धीची. गोदरेजचं डबल एक आधुनिक बायोस्टिम्युलंट आहे जे एका विशिष्ट तंत्रज्ञानाने तयार केलं आहे. गोदरेजच्या डबलचा वापर तुम्ही सोयाबीन, भुईमूग, धान्य, कापूस, मिरची, टोमॅटो तसंच सर्व प्रकारची फळं आणि भाज्यांच्या पिकांसाठी करू शकता. गोदरेजच्या डबलची पहिली फवारणी फुलं यायच्या आधी 100 मिलीलिटर प्रति एकर आणि दुसरी फवारणी त्यानंतर 15 दिवसांनी केली गेली पाहिजे. गोदरेजच्या डबलचा वापर केल्यामुळे फुलं झडण्याचं प्रमाण कमी होतं, भरपूर फळं येतात, शेंगा आणि दाण्यांचं प्रमाण वाढतं. गोदरेजचं डबल. फुलं सजतील समृद्धीची.